मंडळी, महाराष्ट्राची ओळख इथला इतिहास आणि संस्कृती आहे। इथे अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या आपल्याला पूर्वजांच्या जीवनशैली आणि वास्तुकलेबद्दल नेहमीच काही ना काहीतरी सांगत असतात। अशाच एका अपरिचित ठिकाणाची ओळख आज आम्ही तुम्हाला करून देणार आहोत। चला मंडळी, आज आपण जाणार आहोत रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील अशा 2 गावांमध्ये जिथे इथल्या गावकऱ्यांनी आजही इथला ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे। त्यापैकीच एक गाव म्हणजे भिवपुरी। पण या गावात जाण्याआधी आपण जाणार आहोत वाटेत येणाऱ्या कडाव गावात, जिथे थेट बॉलिवूड सुद्धा पोहोचलेला आहे। कर्जतहून कडावमध्ये येताना वाटेत ही ठिकाणं तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांचे मिनी व्लॉग्स तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता। लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत। हे आहे कडाव गावातील प्रसिद्ध श्री बालदिगंबर गणेश मंदिर। बालदिगंबर म्हणजे लहान, निरागस आणि साध्या स्वरूपातील गणपती। या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला असं सांगितलं जातं। ही गणेशाची मूर्ती 300 वर्षापूर्वी गावाचे पाटील धुळे यांना त्यांच्या शेतात सापडली असे जाणकार सांगतात। मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी खोदकामात हे वीर पुरुषाचे तसेच सतीच्या स्मारकाचे अवशेष सापडले होते। गणेश मंदिराशेजारीच हे शिवमंदिर सुद्धा आहे। काही वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा इथे आले होते तेव्हा हे असे नव्हते। हे बांधकाम आत्ताचे असल्यामुळे या मंदिराला नवीन रूप प्राप्त झाले आहे। हे मंदिर अतिप्राचीन असल्यामुळे तसेच भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या बालदिगंबर गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून येत असतात, ज्यामध्ये हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता रावचा देखील समावेश आहे। इथल्या संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन आम्ही निघालो भिवपुरीच्या दिशेने। जाताना वाटेत हा मंदिरामागील तलाव सुद्धा पाहायला मिळाला। जसजसं आपण भिवपुरी गावाजवळ पोहोचायला लागतो तसतसं वाटेत ही सुंदर पळसाची फुलं आणि हा राजनाला आपलं स्वागत करतो। भर उन्हात झाडाच्या सावलीत बसून याला बघत राहण्यासारखं दुसरं सुख नाही। राजनाला सिंचन प्रकल्पातून साधारण 45 गावातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते, ज्यामुळे पूर्वी फक्त एकदाच होणारी भातशेती आता दुबार भातशेती तसेच भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकेही घेता येणे शक्य झाले आहे। इथूनच आपण पोहोचतो भिवपुरी गावातील या पेशवेकालीन तलावाजवळ। इथे असलेल्या माहिती फलकानुसार 18व्या शतकात दिल्लीच्या संरक्षणासाठी मराठा सैन्य पानिपतवर लढायला निघाले। 14 जानेवारी 1761 मध्ये पानिपतावर महासंग्राम झाला, ज्यात सदाशिव भाऊ आणि विश्वासराव यांच्या बरोबर हजारो मराठा सैन्य धारातीर्थ पडले। सदाशिव भाऊंची पत्नी पार्वतीबाई काही दिवसांनी पुण्यात आल्या आणि आपल्या पतीच्या स्मरणार्थ या तलावाचे हे दगडी बांधकाम केले। त्या काळी इथल्या कुसूर घाटातून वाहतूक होत असल्याने व्यापारी आणि इतर वाटसरू या तलावाचा वापर करत असत। पेशव्यांचे शाही सैन्य आणि कुटुंब याच मार्गाने इच्छित स्थळी जात असत। त्या काळात या बांधकामाला 75,000 रुपये खर्च आल्याचं सांगितलं जातं। तलावाचे बांधकाम अष्टकोनी असून आत उतरण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत। तसेच पाणी काढण्यासाठी रहाट अथवा मोटेची सुद्धा सोय इथे केलेली आहे। तलावाशेजारी भगवान गणेश, महादेव, हनुमान तसेच दत्त मंदिर देखील आहे। भिवपुरी गावात येण्यासाठी कर्जतहून थेट बस किंवा ऑटो रिक्षा नाहीत। त्यासाठी तुम्हाला कर्जतच्या श्रीराम पुलावरून थेट कडावसाठी शेअरिंग ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी मिळतील आणि मग कडावमधून तुम्हाला भिवपुरी गावासाठी शेअरिंग ऑटो रिक्षाने यावे लागेल। या दोन्ही ठिकाणांची तुमच्याकडे अधिकची माहिती असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका।